पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याशी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर असणार आहेत। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोदी पहिल्यांदाच मुंबईमध्ये येत आहेत। मोदींच्या हस्ते मुंबईतल्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन आज संध्याकाळी 5 वाजता होणार आहे। त्यात मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाचा समावेश आहे। तसंच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या कामाचं देखील भूमिपूजन मोदी करणार आहेत। दरम्यान मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। आपण या दौऱ्यासंदर्भातले अपडेट जाणून घ्यात। गणेश ठाकूर आपला प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। गणेश, लोकसभेची निवडणूक पार पडली त्यानंतरचा मोदींचा हा पहिलाच दौरा आणि अनेक भूमिपूजन त्यासोबतच प्रकल्पांचं लोकार्पण असं देखील होणार असल्याचं समजतंय। या दौऱ्याकरता भाजपकडून त्यासोबतच सरकारकडून काय विशेष तयारी करण्यात आली आणि किती अर्थाने मोदींचा हा दौरा महत्त्वाचा आहे? खरं तर मोदींच्या या दौऱ्यानंतर असं आपण म्हणू शकतो की महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीला महायुती लागलेली आहे। कारण मोदींच्या या दौऱ्यानंतर आणि विधानसभा सत्र संपल्यानंतर विधान परिषद निवडणूक झाल्यानंतर आता पुढचं लक्ष विधानसभा असणार आहे। आणि आता या आजच्या लोकार्पणामध्ये आपण जर पाहिलं तर एक पॉप्युलिस्ट म्हणजे लोकांसाठी जे अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रकल्प आहेत त्यांच्या कामांना सुरुवात होते आहे, ज्यामध्ये गोरेगाव मुलुंड लिंक रोड जो अनेक वर्षांपासून त्याच्याबद्दलची चर्चा होती की होणार आहे, तर त्यासोबतच ठाणे बोरिवलीचं टनल प्रोजेक्ट ते पूर्ण करतायत। याशिवाय LTT आणि CSTM या दोन स्टेशनवरचे नवीन प्लॅटफॉर्मचं लोकार्पण होणार आहे। याशिवाय मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण हे एक प्रोजेक्ट आहे किंवा युवांना प्रशिक्षण देण्याचा जो एक राज्य सरकारचा ध्यास आहे ते त्या योजनेची सुरुवात आजपासून होईल। याशिवाय इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या कार्यालयाचं त्या बिल्डिंगचंही उद्घाटन ते करणार आहेत। आणि इतर जे प्रोजेक्ट्स आहेत ज्यामध्ये मी आता प्रामुख्याने नावं घेतली ती दोन मुख्य प्रोजेक्ट म्हणजे ठाणे बोरिवली टनल प्रोजेक्ट आणि जोगेश्वरी गोरेगाव मुलुंड लिंक रोड, पण त्यासोबतच कल्याण यार्ड रिमॉडेलिंग आणि गतिशक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनल याचंही त्यांच्या हस्ते आज त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे। म्हणून ही जर कामं पाहिली तर युवकांसाठी प्रशिक्षण देण्याची योजना मुख्यमंत्र्यांच्या किंवा राज्य सरकारची त्याची सुरुवात ते करतायत। युवकांना सोबत जोडण्याचा प्रयत्न असणार आहे। तर जो ठाणे आणि वेस्टर्न एक्सप्रेस किंवा वेस्टर्न सबब याला जोडणारं जे अंतर जे जवळपास 2 तास लागायचं ते टनलमार्फत 1 तास कमी होणार आहे। म्हणून हे पॉप्युलिस्ट निर्णय किंवा हे पॉप्युलिस्ट प्रोजेक्ट दाखवून जवळपास 29,000 कोटींचे प्रोजेक्ट्स आहेत ज्याचं लोकार्पण आज करते किंवा त्या योजनांची सुरुवात होते, प्रोजेक्टची सुरुवात होते। तर याला जर पाहिलं तर लोकांना लक्षात ठेवत, मुंबईकरांना लक्षात ठेवत जे महत्त्वाचे प्रकल्प आहेत, महत्त्वाची कामं आहेत त्या संदर्भातला आज नवीन सुरुवात होणार आहे किंवा त्याचं लोकार्पण केलं जाणार आहे। म्हणूनच मी म्हणतो की मुंबईच्या माध्यमातून आता महाराष्ट्र भाजप किंवा महायुती पिंजून काढण्याचा प्रयत्न करेल आणि इन्फ्रास्ट्रक्चरची कामं प्रामुख्यानं लोकांना विकासला गती इन्फ्राच्या कामांना मिळते हे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे। आणि म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इथं येत आहेत आणि या सगळ्या लोकार्पणाला किंवा योजनांना सुरुवात करत आहेत। त्यासोबतच संध्याकाळी शक्यता अशी आहे की अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्यानंतर रिसेप्शन आज आहे, त्याला ते जाऊ शकतात। त्याबद्दल अद्याप भाजप किंवा पोलिसांकडून किंवा पीएमओकडून क्लॅरिटी नाही आली आहे। पण हे मुख्य प्रकल्प, मुख्य योजना आणि हे दोन मुख्य कार्यक्रम एक नेस्को गोरेगावला होणार आहे आणि एक BKCला होणार आहे। त्यामध्ये पंतप्रधान पोहोचत आहेत, 5:30ला तिथे पोहोचतील आधी नेस्को ग्राउंडला, त्यानंतर 7 वाजता BKCच्या कार्यक्रमाला ते जातील आणि त्यानंतर दिल्लीला पुन्हा ते जाणार आहेत। म्हणून आजचा दिवस खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारसाठी खूप महत्त्वाचा आहे। गणेश, दौऱ्याबद्दलचे प्रत्येक अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होय मनसुद्धा